उत्तर दिलेले की शिक्षण अधिकारी काल आले काल पण नव्हते शिक्षण अधिकारी मॅडम। का टालमटोल का करत तुम्ही? शिक्षण अधिकारी काही नाही तिथे का टालमटोल करत तुम्हाला? 10 लाखासाठी तावडे म्हणून एक क्लार्क आहे, ते म्हणतात की मला 10 लाख रुपये द्या, त्यानंतर मी तुमच्या मुलाची वैयक्तिक मान्यता भेटून देईल। शिक्षण अधिकारी त्याचं सांगण्याप्रमाणे वागतात। 10 लाख कशासाठी पाहिजे? वैयक्तिक मान्यता माझ्या मुलाची। तर असं काही तुमच्याकडे पुरावा सबूत वगैरे? यापूर्वी मी असेच व्हिडिओ केलेले, पत्रकार परिषद घेतलेली आहे। उपोषणालाही माझा मुलगा शिक्षण संचालक कार्यालयामध्ये बसला होता, तरी सुद्धा त्याला देण्यात येत नाही। आता हे पत्र बघा तुम्ही, हे एकच शिक्षण अधिकारी आहे, हे शिक्षण अधिकारी आहे, ही शाळा आहे, ही शाळेचे अध्यक्ष आहे, तो तिथे प्रस्ताव पाठवतो लवकरात लवकर पारित करण्यात यावा, कारण की त्यामध्ये त्यांना पैसे भेटलेले। म्हणजे कर्मचारी पैसे मागतात? हो, कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय कोणतेही काम करत नाही। काय नाव त्याचं? तावडे म्हणून नाही। तुम्ही याच्यावर काय वरती कुठे वरिष्ठांना सर्वांना माहिती दिलेली आहे व सदरील प्रकरण हे कोर्टातही गेलेलं आहे, तरी सुद्धा ते घाबरत नाही। ते म्हणतात तुला जे करायचं ते कर, आम्ही तुला देणार नाही, 10 लाख दिल्याशिवाय तुला देणार नाही। माझे आरबीआय बँकेमधून पैसे येत नाही, 13 महिन्यापासून मी भांडतो। माझे आरबीआय बँकेमधून पैसे आले तर मी त्याला 10 लाख देऊ शकतो। याच्या पुढे काय करणार मग? याच्या पुढे 23 तारखेला माझा मुलगा इथे उपोषणाला बसणार आहे आणि त्या शाळेचे मुख्याध्यापिका कार्यभार चालून या फरशीवर बसणार आहे तिथे खाली, मुख्याध्यापक हा स्वतः। किती दिवसापासून तुमचा कारवाईसाठी चालू आहे? 1 वर्षापासून तुम्ही चक्रा मारतात। आम्ही 1 वर्षापासून ते काही करत नाही आणि कोणीही तिथे उत्तर देण्यास नाही। मुख्याध्यापिका मॅडम यांनी त्यांना ॲफिडेव्हिट करून दिलेलं आहे की जर हा प्रस्ताव खोटा असेल तर तुम्ही माझ्यावर किंवा संस्थेवर FIR दाखल करून चौकशी करा। उद्या तिथे विभागीय आयुक्त किंवा कलेक्टर साहेब यांच्याशी कोणत्या न्यायाची अपेक्षा कराल आपण? नाही, विभागीय साहेबांनी त्यांना पत्र पाठवले, या मुलाचं तुम्ही काहीतरी करा, ठोस निर्णय घ्या। तर ते फक्त काय करतात मालूम आहे, असं पत्र देतात की आम्ही संस्थेच्या अध्यक्षाला फोन केलं, फोनवर त्यांनी सांगितलं की त्याला देऊ नका, असे लिहून दिलं। शासकीय यंत्रणा फोनवर चालते का? शिक्षण अधिकारी सोबत तुमची किती वेळ भेट झाली? काय? माझी एकदा भेट झाली होती, त्यानंतर आतापर्यंत झालेली नाही। काय कारण नाही भेट नाही होण्याचं? तेच कळत नाही। तर आता शिक्षण अधिकारी भेटत नाही। आता शिक्षण अधिकारी उपशिक्षण अधिकारी दोन्हीचे पण दार बंद आहे, ते नाही येतात? दोन्ही कार्यालयात दोन्हीचे दार बंद आहे। वरिष्ठ कार्यालयात ते सुट्टीवर आहे, रजेवर आहे, कोणत्या ठिकाणी गेले याची माहिती भेटत नाही। सर, याविषयी तुम्ही पोलिसांकडे तक्रार का नाही करत? पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार देण्यात आलेली आहे, तरी सुद्धा पोलिस काही करत नाही। तावडे म्हणून एक क्लार्क आहे, त्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे नाते आहे, ते घनिष्ठ नाते आणि ते नातेवाईक आहे। त्यांना विचारू सर, तुम्ही प्राधिकरणाकडे गेलेले आहे, पोलीस प्राधिकरणाकडे गेले, त्याची तारीख 18 तारीख आहे, या महिन्याची 18 तारीख आहे। चल आहे ना। आपने यहाँ पर पत्रकारों को बुलाया पत्रकार परिषद में, तो क्या कहेंगे इस बारे में? डॉक्टर BB चौहान ये जब से यहाँ पर आया, इसने कभी भी यहाँ पर आके कोई फाइल पे साइन नहीं मारा। सब इसके बंगले पे बुलाता है, फुलंबरी पे घर पे बुलाता है। ये इलीगल इन्होंने घर इंग्लिश मीडियम का स्कूल खरीदे हुआ है दौलताबाद फाटे के ऊपर, वहाँ बुला के साइन लेता। मैं कंटिन्यू जिस सब से यह बैठा, उस दिन से रोज यहाँ पर एक तकरार डाल रहा हूँ कि मेरे को मिलने को नहीं आ रहे, मिलने को नहीं दे रहे। तो आज ये आए वाला है, फिर भी मुझे नहीं बुला रहा है अंदर। सवेरे से मेरा बेटा बैठा है, शिक्षण अधिकारी के पास गए, शिक्षण अधिकारी नहीं। उप शिक्षण अधिकारी पालवे साहब को फोन लगाया तो बोले मैं शिक्षण अधिकारी, ये शिक्षण उप संचालक कार्यालय में, लेकिन मुझे आज बुलाया नहीं जा रहा। और मुख्याध्यापक को मेरे बच्चे ने जिसने प्रस्ताव दिया, कल मेरे मुख्याध्यापक ने एक बॉन्ड पेपर पे लिख के दिया कि सदरील प्रस्ताव जर अगर खोटा असेल तर FIR दाखल करण्यात येईल। पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये मुख्याध्यापक यांनी त्याच्या कुटुंबाला मारण्यासाठी धमकी दिलेली असा फोन, रेकॉर्डिंग असलेला फोन डॉक्टर BB चव्हाण यांनी सांगितले की तुला जिवंत ठार मारील, व MM शेख याच्या मार्फत मारून टाकले। माझ्या हातात सर्व गुंड आहे, मी 4 करोड रुपये देऊन या पदावर आलेलो आहे। और माझा मुलाला काय म्हणतात, तुला खोट्या गुन्ह्यामध्ये अटकून तुझ्यावर FIR दाखल करून तुझं भविष्य नष्ट करेन। तू गपचूप आमच्या तावडे यांनी 10 लाख सांगितले, 10 लाखाप्रमाणे त्याला 10 लाख दे आणि मंजुरी घेऊन जा। आणि एक शिक्षण अधिकारी आहे तो आमदार MM शेख, त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे। त्याचं म्हणणं काय आहे की शिक्षण अधिकाऱ्याकडे पैसे द्यावेच लागतात, तू देत नाही म्हणून तुझ्या मुलाचं ते करत नाही। व त्यानंतर त्यांनी शिक्षण अधिकाऱ्याकडे दुसरे फायला टाकून दाखवले। त्यांनी हे बघ
माझी शाळा अस्तित्वात नाही, कोणतीही मूलभूत सुविधा नाही. उस्मानपुऱ्यामध्ये शाळा चालते आणि त्याची मंजुरी आहे शानूरवाडीमध्ये. ते हे बघ कसे पैसे घेऊन मला मंजुरी देतात. त्याचे त्याने पत्र दिलेलं दाखवलेलं मला. हे बघा, हे मंजुरी झालेली, एकच शाळा, एकच संस्था आणि एकच मंजुरी. बघा, तू 10 लाख रुपये दिल्यानंतर देतील. MM शेख सांगतो, मी एक आमदार आहे, तरी सुद्धा त्यांना मी पैसे देतो. आता तुला तुमची पण मा- द्यावे लागेल. आता तुमची मागणी मान्य न झाल्यास पुढचे पाऊल कोणते तुमचे? पूर्वी जमदारे साहेब होते, याच्या पूर्वी जे होते शिक्षण उपसंचालक, त्या दिवशी माझ्या मुलाने इथे उपोषणात बसले होते. यावेळी तो उपोषणाला बसणार नाही, कारण की ते खोटे गुन्हे दाखवून माझ्या मुलाच्या वर FIR करणार. यावेळी 23 तारखेला माझा मुलगा शिक्षण अधिकारी याच्याकडे उपोषणाला बसणार आहे. 3 दिवस फक्त. आणि त्या दिवसात 3 दिवसात त्यांनी काही केलं नाही. चौथ्या दिवशी DB चव्हाण यांनी त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. वो ठार मारतील माझ्या मुलाला, मला व माझ्या कुटुंबियाला, यांनी त्या सपत धमकी दिलेली आहे. तर तो माझा मुलगा, मी व माझे सर्व कुटुंब आत्मदहन करतील इथे. कोणती शाळा आहे आणि कोणत्या पदासाठी मंजुरी? उर्दू हायस्कूल हत्तीसिंगपुरा ही शाळा आहे. त्यामध्ये कनिष्ठ लिपिक या पदावर याची नियुक्ती 2021 पासून झालेली आहे व आजही तो त्या शाळेवर कार्यरत आहे. परमनंट नाही करत का ते? हा, ते परमनंटसाठी त्याला ते प्रस्ताव पाठवलेला आहे. MM शेख अध्यक्ष आहे मॉडर्न शिक्षक प्रसारक मंडळाचा. त्याने प्रस्तावावर सही केलेली आहे. त्याचा मुलगा, त्याची बायको सचिव आहे. त्यांनी स्वतः MK देशमुख याच्या कार्यालयात येऊन तिथे त्याचे व्हिडिओ पण आहे. तरी सुद्धा फक्त पैशासाठी 10 लाख रुपयासाठी तिथील क्लार्क जे आहे तावडे, त्याचे व शिक्षक मुख्यमंत्री आपले शिंदे साहेब यांचे नातेसंबंध आहे. ते आता मुख्यमंत्री राहिलेले नाही, उपमुख्यमंत्री झाले, तरी सुद्धा त्यांचे अधिकार इथे चालत आहे. आपले नाव सांगा. हे करून शेख सुभान.